साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. भालके राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील आमदार यांचं निधन झालं. त्यांच्या चिरंजीवांना या निवडणुकीत उभा करावं असं आमच्या सगळ्या पक्षाच्या आणि त्याचबरोबर काँग्रेस, शिवसेना या मित्रपक्षांच्या वतीनं आम्ही त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा अर्ज भरण्यासाठी इथं आलो आहे. अतिशय चांगलं वातावरण आहे आणि 100% भगीरथ भारत भालके यांचा विजय निश्चित आहे याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे. त्या दोघांनी एकमेकाच्या विरोधी मागच्या निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते एकत्रित येतील असं वाटत नाही. अनेक कार्यकर्ते स्वतंत्रपणाने भगीरथ भालकेंना संपर्क साधतायत आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, सहानुभूती आहे असं व्यक्त करतायत. त्यामुळं आम्हाला आव्हान वाटत नाही. त्यांचं हे भाष्य बेजबाबदारपणाचं आहे. मागच्यापेक्षा कितीतरी वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळायला लागलेले आहेत. हे संकट मोठं आहे आणि लॉकडाऊनमुळे सामान्य माणसाचं किती नुकसान होतं याची जाणीव सरकारला आहे. त्याचा मध्य काढण्याचाच प्रयत्न होणार आहे. सर्व व्यवहार सुरळीत चालू राहिले पाहिजेत, दैनंदिन कामं चालू झाली पाहिजेत, पण गर्दी होता कामा नये. गर्दीमुळं या कोरोनाचा फैलाव वेगानं होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळं त्यात योग्य अशा पद्धतीचेच निर्णय होतील जेणेकरून राज्याच्या सामान्य माणसाला त्याची तोशीस लागणार नाही. लॉकडाऊनला विरोध नाही आणि मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करतायत. आमच्या तिघांच्यात भांडणं लावण्याचा उद्योग करण्याचा उपद्व्याप चंद्रकांत दादा आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते काय की रोज रात्री स्वप्न बघतात. ते हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना बाहेर एखाद्या प्रश्नाला कुणी उत्तर दिलं तर ते पक्षाचा त्या प्रश्नाला असणारं उत्तर असेल. पण मुख्यमंत्री आमच्या दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन जर निर्णय करत असतील तर त्याला कोणी कुणाला विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता सर्वांशी चर्चा झालेली आहे. काहींना आम्ही विनंती केलेली आहे. अर्ज मागे काढून घेतल्या दिवशीचं चित्र वेगळं असेल. विजय 100% असे भरणार. लोकशाही आहे ना, अर्ज भरण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. पण अर्ज काढून घेतल्यानंतर काय परिस्थिती असते त्या दिवशी अधिक त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य. सर, आचार सध्या कोरोनाचं संकट वाढत आहे. अशा वेळी प्रचाराची कशी अवस्था होणार आहे? कारण रोज संख्या रुग्णांची वाढत चाललेली आहे. एक म्हणजे भरत नाना भालकेंनी केलेलं काम घराघरात पोचलेलं आहे. भरत नानांच्यासाठी हा मतदारसंघ पुन्हा एकदा त्यांच्या चिरंजीवांच्या मागं उभा राहील. काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा आहे, शिवसेना देखील आमच्याबरोबर आहे आणि त्यामुळं आमचे जे मित्रपक्ष घटक महाविकास आघाडीतले ते सर्वांनी पाठिंबा द्यायच्यासाठी भूमिका योग्य घेतलेली आहे. त्यामुळं प्रचार घरापर्यंत जाऊन आमचे उमेदवार तर करतीलच, पण आमचे सर्व कार्यकर्ते घराघरापर्यंत पोचून हा प्रचार करतील. कोरोनाचं संकट आहे हे मान्य आहे, परंतु निवडणूकही बिहारची निवडणूक आपण बघितली, आता पश्चिम बंगालची, आसामची निवडणूक चालू आहे. स्वतः खुद्द पंतप्रधान आणि देशाचे विविध मंत्री देखील फार मोठ्या प्रमाणात सभा घेत आहेत. कोरोनाचं संकट असतानाही कोरोनाच्या मर्यादा पाळल्या जात आहेत किंवा नाही ही शंकाच आहे. आमचा कोरोनाच्या मर्यादित राहून प्रचार करण्याचा प्रयत्न राहील.